नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल. मी तुमच्यासोबत खूप इम्पॉर्टंट टिप्स शेअर करणार आहे. आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती आहे शेवग्याचं सूप. शेवग्याचं झाड जे आहे ते बहुगुणी आहे. त्याच्या अगदी मुळापासून त्याच्या फळापर्यंत त्याची प्रत्येक गोष्ट ही बहुगुणी आहे. तर शेवग्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये सतत सेल्युलर रिॲक्शन चालू असतात. त्यामध्ये बऱ्याचदा बरेच फ्री रॅडिकल्स बनतात आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्या सेल्सना डॅमेज करत असतात. त्याचबरोबर आपल्या सेल्समध्ये सायटोटॉक्सिक आणि म्युटाजेनिक ॲक्टिव्हिटीज करत असतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा डिजनरेटिव्ह डिसीजेस आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांना सामोरं जावं लागतं. हा स्ट्रेस जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला अँटीऑक्सिडंट रिच फूड खाणं गरजेचं आहे आणि शेवगा हा त्यातलाच एक आहे. त्याचबरोबर शेवग्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत, ज्या आपल्या बॉडीमध्ये जिथे कुठे सूज आहे, जिथे कुठे इन्फ्लामेशन आहे त्याला कमी करतात. शेवगा हा आपल्या ब्लड शुगर लेवलला सुद्धा कंट्रोल करतो. याच्यामध्ये अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज आहेत. त्याचबरोबर शेवग्याचा सर्वात चांगला उपयोग म्हणजे हा न्यूरोप्रोटेक्शन म्हणजे हा जर आपण वयस्कर व्यक्तींना त्यांच्या आहारात दिला तर त्यांना पार्किन्सोनिझम आणि अल्झायमर सारख्या आजारांना सामोरं जावं लागत नाही आणि त्या आजारांची शक्यता कमी होते. शेवगा ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल करतो. याच्यामध्ये पोटॅशियम हाय असल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर शेवग्यामध्ये युरो प्रोटेक्टिव्ह आणि डाययुरेटिक्स ॲक्टिव्हिटी आहेत, जे आपल्या किडनी फंक्शनला चांगलं ठेवण्याचं काम करतं. त्याचबरोबर आपल्या किडनीमध्ये मूतखडे होऊ देत नाही. शेवगामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत. वुंड हिलिंग वाढवण्याचं हा काम करतो. म्हणजेच ज्यांना कोणाला वारंवार स्किन डिसीजेस होत आहेत, ज्यांच्या जखमा पटकन भरून येत नाहीयेत, अशा व्यक्तींनी जर शेवग्याचा समावेश त्यांच्या आहारात केला तर त्यांच्या जखमा भरण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे स्किन डिसीजेस लवकर कमी होण्यासाठी मदत होते. हा जर आपण 100 ग्रॅम शेवगा आपल्या आहारात समाविष्ट केला तर त्यातून आपल्याला साधारण 2 ग्रॅम प्रोटीन आणि 8 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्याचबरोबर याच्यामध्ये डायटरी फायबर्स आहेत आणि हा एक रिच सोर्स आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम त्याचबरोबर आयरनचा. यामध्ये व्हिटॅमिन B1, B6, फोलेट त्याचबरोबर व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे. असा हा बहुगुणकारी शेवगा सगळ्यांनीच आपल्या आहारात समाविष्ट करायचा आहे. कारण आपण नेहमीच म्हणत असतो ना, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर मग प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण काय करायचं नेमकं? तर प्रिव्हेन्शन जर करायचं असेल आजारांचं तर सर्वात आधी आपण कशात बदल करायला हवा? तर तो आहे आपला आहार. आहार जर योग्य असेल तर नक्कीच तुम्ही अशा आजारांपासून लांब राहू शकता. व्हायरल इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स वारंवार होणार नाहीत यासाठी तुमचा आहार चांगला ठेवणं फार गरजेचं आहे. चला तर मग आज आपण करणार आहोत बहुगुणी शेवग्याचं सूप. अगदी सोपं, कमीत कमी साहित्यात आणि फार वेळ लागत नाही. त्याच्यामुळे जरी तुम्ही गडबडीत असाल तरी पटकन एक वाटीभर जर तुम्ही शेवग्याचं सूप पिलत तर ते तुम्हाला साधारण 4 ते 5 तास निवांत काहीही खाण्याची इच्छा होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आणि जसं मी नेहमी सांगते तसं जे माझं चॅनल आहे त्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक सामान्य माणसापर्यंत आपल्या आरोग्याविषयीची जागरूकता निर्माण करणं, आजारांविषयी आणि चांगल्या फूडविषयी जागरूकता निर्माण करणं हेच माझं उद्दिष्ट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या फॅमिलीजमध्ये सगळ्यांसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला. सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे. इथे मी घेतलेले आहेत 2 चिरून घेतलेले शेवग्याच्या शेंगा, ज्यांचं साल मी थोड्याफार प्रमाणात रिमूव्ह केलेलं आहे. याला आपण कुकरमध्ये ऍड करूया. इथे घेतलेले आहेत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं, एक बारीक चिरून घेतलेला टमाटा आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा. या सगळ्या मिश्रणात आपण साधारण 1 ग्लासभर पाणी ऍड करूया आणि आता आपण कुकरला 2 ते 3 शिट्या काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता 3 शिट्यांनंतर शेवगा चांगला शिजलेला आहे. आपण त्यातला स्टॉक रिमूव्ह करून घ्यायचा. सूप बनवण्यासाठी याचा वापर करायचा आणि उरलेलं मिश्रण जे आहे ते आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपलं मिक्सचर इथे बारीक करून झालेलं आहे. आता आपण याला चांगलं गाळून घेऊया. मी इथे एक भांडं घेतलंय, त्यावर चाळणी ठेवली आणि त्यावर हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे. उरलेला चोथा आपण काढून टाकायचा आहे, जेणेकरून सूपची कन्सिस्टन्सी छान थिक अशी येईल.
हे सूप पौष्टिक तर आहेच, पण त्याचबरोबर हे टेस्टलाही इतकं छान लागतं की तुम्हाला सतत हे सूप बनवण्याची इच्छा नक्कीच होईल. हे मिश्रण आता आपण चांगलं चाळणीतून गाळून घ्यायचं आहे आणि चोथा सेपरेट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकताय आपल्या सूपचा बेस इथे तयार आहे. आता आपण काय करूया, याला तुपाची एक छानशी फोडणी देऊया, जेणेकरून याचा आस्वाद अजून जरा वाढेल. इथे गॅसवर मी एक स्टीलची कढई ठेवलेली आहे. कढई चांगली तापली. आता मी त्यामध्ये ऍड करते 1 चमचा तूप. त्यामध्ये आपण ऍड करूया 4 ते 5 बारीक चिरलेले लसूण. लसणाचा खमंग असा फ्लेवर या सूपला येतोय. लसूण थोडंसं परतून घ्यायचं आणि मग यामध्ये ऍड करूया आपल्या सूपचा बेस, म्हणजे मगाशी जे मिक्सचर आपण मिक्सरला बारीक करून घेतलं त्याला आपण या तुपामध्ये ऍड करूया आणि थोडंसं शिजवून घेऊया. मिश्रण साधारण परतून झालं की आपण यामध्ये ऍड करायचा मगाशी रिमूव्ह केलेला 1 कप व्हेजिटेबल स्टॉक. व्हेजिटेबल स्टॉकमुळे सूपला छान थिक अशी कन्सिस्टन्सी येते. यामध्ये आपण आता ऍड करूया 1 चमचा मीठ आणि पाव चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा लाल तिखट. सूपला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येईपर्यंत गरम करायचं. एकदा उकळी आली की मग याला गरमागरम सर्व्ह करायचं. यामध्ये आपण ऍड करूया कोथिंबीर, जो आपल्या प्रत्येक सूपला एक छान असा फ्लेवर देते. गरमागरम आणि झणझणीत पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगेचं सूप तयार आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.